गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत महिला तस्करासह आरोपींना अटक केली आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत झालेल्या या कारवाईत गांजासह साहित्य जप्त करण्यात आले आहे। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 ने कारवाई करत अंमली पदार्थांच्या तस्करीचा भांडाफोड केला। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती दरम्यान तेज प्रताप साहू याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या झडतीतून 961 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणात गांजा, ऍक्टिवा गाडी आणि मोबाईल असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चौकशी दरम्यान आरोपीने हा गांजा सलोनी रणवीर सिंग चौधरी हिच्याकडून घेतल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी 29 मार्च रोजी शांतीनगर परिसरातून सलोनी चौधरी हिला अटक केली। तपासात तिला तेलंगणातील फारुक नावाच्या व्यक्तीकडून गांजाचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे। सध्या पोलिसांकडून या ड्रग्ज नेटवर्कच्या इतर संबंधितांचा शोध सुरू आहे। पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 नागपूर येथील पथकातील हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर विशाल नागबेडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या पथकातील API कदम, आम्ही स्वतः, त्यानंतर आमच्या पथकातील राजू टाकळकर, विशाल, राजू सिंग राठोड, रोशन, गणेश ठाकरे आणि पथकातील इतर अंमलदार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला एक व्यक्ती ऍक्टिवा गाडीमध्ये संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्याला आम्ही पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या डिक्कीमध्ये 961 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आला। दोन पंचांसमक्ष NDPS कायद्याअंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने संपूर्ण कारवाई करून 961 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा गाडी असा एकूण 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। आरोपीला आणून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना येथे अपराध नंबर 347/26 कलम 8 क 20 ब आणि 29 असा NDPS ऍक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल भागणीकर सर यांच्या निर्देशानुसार याच्या गुन्ह्याची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये यांनी हा गांजा कोणाकडून आणला होता याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यामध्ये एक महिला जी ई-रिक्षा चालवते त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आम्ही महिला आरोपी सलोनी रणवीर सिंग चौधरी वय 20 वर्ष हिला आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या प्रेमनगर, झेंडा चौक, लोधी मोहल्ला पोलीस ठाणे शांतीनगर या परिसरातून तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे अजून चौकशी केली असता तिने तो माल अजून कुठून आणला याबद्दल अधिक माहिती घेतली असता अजून एक पाहिजे आरोपी फारुक नावाचा व्यक्ती, ज्याचा मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त आहे आणि त्याचं लोकेशन घेतलं असता तो व्यक्ती सध्या तेलंगणा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। यावरून यातील जो मुख्य आरोपी जो अटक केला तेजकुमार नेक प्रसाद शाहू वय 30 वर्ष, राहणार मोहनलाल वाजपेयी नगर, प्लॉट नंबर 5, बुद्ध विहाराजवळ, पोलीस ठाणे कळमना, अशा व्यक्तीच्या मिळालेल्या माहितीवरून आणि जप्त मुद्देमालावरून आम्हाला अशा प्रकारे आम्ही त्याची बॅकवर्ड लिंकेजचा तपास करून दोन आरोपी अटक करून तिसरा आरोपी निष्पन्न केलेला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।